नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत जेएनसी सिटी न्यूज. कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे. विधानसभा निवडणुकीचं वेगवेगळ्या मतदारसंघाचं वार्तापत्र आपण तयार करत आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघाचं वार्तापत्र दिलेलं होतं. परभणी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ जो की जालना जिल्ह्यामध्ये आहे तो म्हणजे परतूर. या परतूरच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की विद्यमान आमदार हे सरकारमध्ये मंत्री आहेत. बबनराव लोणीकर ते भाजपचे उमेदवार आहेत, म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत. आणि या ठिकाणची लढाई खूप चुरशीची होईल असं सुरुवातीला वक्तव्य केलं जात होतं किंवा भाकीत केलेलं होतं. कारण काँग्रेसकडनं म्हणजेच महाआघाडीकडून सुरेश जेतलिया यांची उमेदवारी अपेक्षित होती. मात्र राजकीय घडामोडी घडल्या आणि ही जागा काँग्रेसच्या वाट्याला न येता उभाठा सेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वाट्याला गेली. आणि त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून बोराडे ह्या नवख्या उमेदवाराला तेथे उमेदवारी देण्यात आली. या परिस्थितीमध्ये सुरेश जेतलिया हे बंडखोरी करतात की माघार घेतात असा एक प्रश्न होता. आणि मग त्यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला. शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारपर्यंत, जी की 4 तारीख ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती, तोपर्यंत सर्व मतदारांचं लक्ष या सुरेश जेतलिया यांच्या भूमिकेकडे लागलेलं होतं. मात्र सुरेश जेतलिया यांनी त्यांची बंडखोरी कायम ठेवली आणि त्यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी त्या ठिकाणी आलेली आहे. यामुळे ही निवडणूक जेवढी सोपी वाटत होती बबनराव लोणीकरांना, ती तेवढी सोपी राहिलेली नाही. मुळामध्ये या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये एकूण 2019ला जे मतदान झालेलं होतं ती एकूण मतदार संख्या ही 2,97,000 आहे. त्यापैकी जर आपण मतांचं जर समजा सोशल इंजिनिअरिंगचा जर विचार केला तर या ठिकाणी दलित किंवा मागासवर्गीय आणि आदिवासी या दोन्ही समाजाची मिळून जवळपास 16% भागीदारी या मतदानामध्ये आहे. म्हणजेच आकडेवारी जर सांगायचं झालं, दलित आणि आदिवासी यांची मिळून 48,000 मतं या मतदारसंघामध्ये आहे. त्याच खालोखाल मुस्लिम समाजाची 30,000 मतं या ठिकाणी आहेत. दुसरं असं की ह्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागातील मतदारांची संख्या ही जवळपास 90% आहे आणि शहरी मतदारांची संख्या ही 10%, 10 आसपास आहे. ग्रामीण मतदार 2,69,000च्या आसपास या ठिकाणी मतदार आहे आणि शहरी मतदार हा केवळ 28,000 इतका आहे. आणि गेल्या सगळ्या त्या राजकीय घडामोडी जर बघितल्या त्या माध्यमातून आणि मराठा आरक्षणाचा जो इम्पॅक्ट या ग्रामीण बहुल मतदारसंघांमध्ये राहणार आहे, असं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये एकूण 81 मतदारसंघ हे ग्रामीण बहुल आहे. त्यातला परतूर मंठा हा देखील एक मतदारसंघ आहे जिथे की 90% मतदार हे ग्रामीण भागातले आहे. आणि म्हणून या मराठा आरक्षणाचा फटका हा भाजपला बसताना दिसतो आहे. आणि असं जर झालं तर मग मात्र बबनराव लोणीकरांची हॅट्रिक करण्याची जी त्यांची इच्छा आहे त्याला हा मार्ग कुठेतरी खडतर होताना दिसतोय. दुसरीकडे असं मानलं जातं की बबनराव लोणीकरांनीच राजकीय खेळी करून जेटलियांची उमेदवारी येणार नाही असं करून त्यांनी जे तर हा मतदारसंघ शिवसेना काँग्रेसला सूट दिला नाही असं बोललं जात आहे. हे जर खरं असेल तर ही राजकीय खेळी पहिल्या टप्प्यात जरी यशस्वी झालेली दिसली तरी आता प्रत्यक्षात मात्र जेव्हा निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे ही राजकीय खेळी कुठेतरी बुमरँग होते की काय असं चित्र या मतदारसंघामध्ये दिसू लागलेलं आहे. कारण हा मतदारसंघ अचानकपणे काँग्रेसच्या ताब्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे गेल्यामुळे सुरेश जेतलिया यांना मतदारांची प्रचंड सहानुभूती मिळालेली आहे. एकतर बबनराव लोणीकरांच्या संदर्भामध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर काम करताना दिसतोय. त्यामध्ये
ओव्हरऑल भाजपच्या बाबतीत जो अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे तो आहेच. त्याशिवाय बबनराव लोणीकरांनी यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये त्यातही ते मंत्री राहिलेले असताना या मतदारसंघामधल्या ज्या काही भौतिक सुविधा आहे याकडे काही त्यांनी लक्ष दिलं नाही. विशेष करून सेलू पासून तर सातोना आणि सातोन्यापासून वाटूर पर्यंतचा जो रस्ता आहे हा प्रमुख रस्ता आहे खरं म्हणजे 2 जिल्ह्यांना जोडणारा, परभणी आणि जालना जिल्ह्याला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. मात्र या रस्त्याची गेल्या कित्येक दिवसांपासून दुरवस्था झालेली असल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे. त्याचबरोबर इतर मतदारसंघातल्या जर इतर गावांचा विचार केला तर साधारणपणे मंठा, परतूर हे 2 तहसील आणि जालना जिल्ह्यातला नेर हा महसूल मंडळ हा सगळा परिसर या मतदारसंघामध्ये येतो. याच्या व्यतिरिक्त मंठ्यामध्ये रस्त्यांची अवस्था तिथे मंठा तालुक्यामध्ये आणि ओव्हरऑल जर मतदारसंघाचा विचार केला तर त्या मतदारसंघामध्ये या सगळ्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे देखील नाराजी लोकांमध्ये दिसते. दुसरीकडे आपण जर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या बोराडे यांचा जर विचार केला तर बोराडे यांना ही अचानकपणे विधानसभेची थेट उमेदवारी मिळालेली आहे. लोकांचं म्हणणं असं आहे की जिल्हा परिषदेपर्यंत ठीक आहे बोराडेंचा विचार होऊ शकतो, परंतु एवढ्या मोठ्या सभागृहाच्या बाबतीत त्यांच्या कॅलिबरबद्दल लोक कुठेतरी शंका व्यक्त करताना दिसत आहेत. दुसरी गोष्ट, बोराडेंचा जो जनसंपर्क आहे आणि त्यांचं ज्या पद्धतीनं त्यांची प्रतिमा, त्यांच्या त्या सगळ्या एकंदर लोकांशी व्यवहारामधून जी प्रतिमा आहे त्यातून फारसा कल किंवा आवड इव्हन मंठ्या ह्या भागातून बोराडे येतात. मंठा परिसरात देखील त्यांच्याबद्दल काही जास्त काही असं कल लोकांचा दिसून येत नाहीये. एकंदर सोशल इंजिनिअरिंगचा जर विचार केला आपण तर स्क्रीनवर आपल्याला दिसते की साधारणपणे कोणत्या आडनावाची किती मतदार संख्या त्या ठिकाणी आहे यावरून आडनावावरनं त्या समाजाचं प्रतिनिधित्व करताना ते लोक दिसतात. आणि मग अशा पद्धतीनं आमच्या दर्शकांसाठी आम्ही पूर्ण मतदारसंघाच्या आडनावासही प्रत्येकाचं त्या आडनावाच्या लोकांचं किती तिथे मतदान आहे, किती टक्केवारी आहे, ही सगळी आकडेवारी आम्ही स्क्रीनवर आपल्याला दाखवतो आहोत. या माध्यमातून आजच्या परिस्थितीमध्ये असं दिसून येत आहे की सुरेश जेटलिया यांच्या पथ्यावर काय बाबी पडत असतील तर एक तर त्यांना ती सहानुभूती मिळालेली आहे. दुसरा, मुस्लिम समाज आणि आदिवासी त्याचप्रमाणे मागासवर्गीय समाज हा त्यांच्या बाजूने उभा राहिलेला दिसत आहे. मराठा आरक्षणाचा फटका लोणीकरांना बसताना दिसतोय, त्यामुळे मराठा समाज देखील बऱ्याच प्रमाणामध्ये सुरेश जेटली यांच्या बाबतीमध्ये थोडासा अनुकूल दिसतोय. त्याचबरोबर बोराडेंच्या बाबतीत देखील मराठा समाज अनुकूल असलेला दिसतोय. आणि एकंदर ह्या आता प्रचाराची पहिलीच फेरी जस्ट सुरू झालेली आहे, आता चिन्ह वाटप झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे बबनराव लोणीकरांचा 2 टर्मचा आमदारकीचा कार्यकाळ, त्याचबरोबर मंत्रिपदाची त्यांची कारकीर्द, दुसरीकडे सुरेश जेटलिया हे देखील त्या परतूर मंठा मतदारसंघाचं एकदा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि मात्र आता त्यांच्याकडे पक्षाचं पाठबळ नाही. पक्षाचं पाठबळ असलं तर केडर मिळतं, कार्यकर्त्यांचा मोठा ताफा असतो, नेत्यांचं देखील सभा होतात, नेत्यांचा पाठिंबा असतो. मात्र आता ही लढाई सुरेश जेटली यांना एकट्याने लढावी लागणार आहे. अर्थात जनतेची सहानुभूती त्यांच्यासोबत दिसते, मात्र ही सहानुभूती मतपेटीपर्यंत नेण्यासाठी जी काही यंत्रणा उभी करावी लागते, ही यंत्रणा उभी करण्यामध्ये सुरेश जेटली कितपत यशस्वी ठरतात आणि त्यांचं उमेदवारी, त्यांचं चिन्ह जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते कशा पद्धतीने यंत्रणा उभी करतात हे देखील पाहणं रंजक ठरणार आहे. आणि त्यांच्या या उणिवांचा बबनराव लोणीकर कितपत फायदा उचलतात आणि ती सगळी प्रभावी त्यांची जी यंत्रणा आहे ती प्रभावीपणे कशी ती मैदानामध्ये उतरवतात, त्याचा सामना करण्यामध्ये जेटलिया कितपत टिकू शकतात हे देखील पाहणं रंजक ठरणार आहे. दुसरीकडे उबाटाचे उमेदवार राठोड यांच्याकडे महाआघाडीचं त्यांना पाठबळ आहे. महाआघाडीच्या नेत्यांच्या सभा तिथं होतील, महाआघाडीचे कार्यकर्ते पूर्ण केडर हे सगळं त्यांच्यासोबत असल्यामुळं ते एक मोठी जमेची बाजू बोराडेंची आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाचा जो अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्ट आहे की भाजपच्या विरोधामध्ये मराठा समाजाने घेतलेली भूमिका, हे मराठा मत किती मोठ्या प्रमाणामध्ये बोराडे आपल्याकडे वळवू शकतात
यावर देखील बोराडेंचं भवितव्य तिथं अवलंबून असणार आहे. मात्र तुर्तास परिस्थिती बघितली तर असं दिसून येतं की बबनराव लोणीकरांनी जी राजकीय खेळी केली असं म्हणतात, ती जर केली असेल तर मला वाटतं ती राजकीय खेळी ही त्यांच्यावर उलटताना दिसतीये. सुरेश जेटलिया यांना जनतेची सहानुभूती मिळत आहे आणि बोराडे यांचं वैयक्तिक तिथे प्रभाव तेवढासा नाही विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर, आणि म्हणून त्यांना या आघाडीच्या कर्तृत्वावर, आघाडीच्या सगळ्या त्यांच्या मेहनतीवर बोराडेंना विसंबून राहावं लागणार आहे. सुरेश जेटली यांना अपक्ष असल्यामुळे मोठी यंत्रणा उभी करावी लागेल. प्रचार यंत्रणा कशी प्रभावीपणे ते उभी करतात आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत त्यांचं चिन्ह पोहोचवण्यात ते कितपत यशस्वी ठरतात हेही बघावं लागेल. आणि दुसरीकडे बबनराव लोणीकर हे त्यांच्याबद्दल असलेले दोन अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर, एक तर भाजपचा अँटी इन्कम्बन्सी आणि वैयक्तिक बबनराव लोणीकरांचा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर, याच्यावर कशी मात करतात की याच्यावर मात करता करता प्रचार करायला सोडून हेच प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांचा वेळ वाया जातो, याचं हे त्यावर त्यांचं यश अपयश अवलंबून असणार आहे. मात्र सध्या तरी या मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीची होताना दिसते आहे. जसजसा प्रचाराचा टप्पा पुढे जाईल तसतसं चित्र अधिक स्पष्ट होत जाईल. पुढच्या टप्प्यामध्ये काय होणार आहे हे देखील आम्ही आपल्या दर्शकांना घेऊन येणार आहोत. तुर्तास एवढंच, आपण 20 तारखेला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा. आपलं मतदान करून हा लोकशाहीचा सण साजरा करावा एवढीच आपल्याला विनंती आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि हो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्याने बघायला मिळावे म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.